विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप या परीक्षेची तयारी करत असताना मागील एका भागात आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जारी केलेल्या सन 2018च्या प्रश्नपत्रिकेतील गणित या विषयाअंतर्गत येणारे प्रश्न क्रमांक 26 ते 50 यांचा अभ्यास केला होता. प्रश्न सोडवायचे कसे, कोणतं सूत्र वापरायचं आणि योग्य पर्यायाची नोंद कशी करायची यावर आपण चर्चा केली होती. तर आजच्या आपल्या या भागात आपण त्याच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 51 ते 75 पर्यंत येणाऱ्या प्रश्नांच्या सराव या ठिकाणी करणार आहोत. प्रश्न सोडवायचे कसे, योग्य पर्याय नोंदवायचा कसा यावर या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. चला बघूया. प्रश्न क्रमांक 51 पासून तर 75 पर्यंतचे प्रश्न सोडवायचे कसे. तत्पूर्वी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा. आपल्या शंकांचं निश्चित निरसन केलं जाईल. चला बघूया. प्रश्न क्रमांक 51. आमेकडील 360 रुपये रकमेत 50 रुपयाच्या नोटांच्या दुप्पट 10 रुपयाच्या नोटा व 12ने जास्त 5 रुपयाच्या नोटा आहेत, तर सर्व प्रकारच्या एकूण नोटा किती आहेत, असा प्रश्न आपल्याला विचारला. तर बघा, आमयकडे एकूण 360 रुपये रक्कम आहे. त्याकडे 50 रुपयांच्या नोटांच्या दुप्पट 10 रुपयाच्या नोटा आहेत आणि 12ने जास्त 5 रुपयाच्या नोटा आहेत, तर सर्व प्रकारचे एकूण किती नोटा आहेत. तर बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 50 रुपयाच्या एक्स नोटा होत्या असं आपण म्हणू. 50 रुपयाच्या एक्स नोटा, तर 10 रुपयाच्या त्याच्या दुप्पट 2x आणि 5 रुपयाच्या x अधिक 12 म्हणजे त्याच्यापेक्षा 12ने जास्त. आणि या सगळ्यांची जर बेरीज आपण केली तर आपल्याला 360 रुपये मिळत आहेत. तर बघा, 50 रुपयाचे एक्स नोटा म्हणजे 50 रुपयांच्या मिळून तयार होणारी रक्कम आहे 50x. 10 रुपयाची रक्कम आहे 10 दुने 20x आणि 5 रुपयाची रक्कम आहे अधिक 5x अधिक 60 बरोबर 360. हे झालं आपलं समीकरण तयार. बघा, 50 रुपयांच्या नोटांची रक्कम 50x, 10 रुपयाच्या नोटांची रक्कम दुप्पट असल्यामुळे 20x आणि 5 रुपयाचे x अधिक 12 म्हणजे 5x अधिक 60 ही झाली 5 रुपयाच्या नोटांची रक्कम आणि एकूण सगळी रक्कम आहे 360. तर आता या ठिकाणी बघा, 50 आणि 20 70 आणि 5 75x बरोबर हा 60 इकडे आणला तर 300 होतील. मग 75x बरोबर 300. तर 75 4 वेळा घेतले तर 300 होतात, म्हणजे 75 एक 75, 75 चोक 300 म्हणजे 50 रुपयाच्या 4 नोटा होत्या असं आपण मानूया. बघा, लक्षात घ्या, 50 रुपयाच्या 4 नोटा, त्याच्या दुप्पट 10 रुपयाच्या म्हणजे 8 नोटा आणि 12ने जास्त म्हणजे 16 नोटा होत्या 5 रुपयाच्या. तर एकूण सगळ्या नोटा त्याच्याकडे किती आल्या असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. 16 आणि 8 24 आणि 4 28 नोटा त्याच्याकडे होत्या. एकूण सर्व किती नोटा होत्या, 28 नोटा होत्या. प्रश्न 52 बघू. 3/6.1/4 या अपूर्णांकाचे शतमानात रूपांतर करा आणि खालील योग्य पर्याय निवडा. 3 जसा तसा ठेवूया आपण, 6.1/4चा अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया. 6 चोक 24 आणि 25/4. मग बघा काय होईल, 3/25/4 म्हणजे याचा अर्थ काय, 3 गुणिले 4/25 म्हणजे 12/25 आलं. 25 चोक 100 म्हणजे याला 4ने जर आपण गुणलं अंश आणि छेदाला तर किती होईल, 12 चोक 48/100 म्हणजे 100 पैकी 48 म्हणजे 48% त्या ठिकाणी आलं. काय करायचं लक्षात घ्या, पहिल्यांदा याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं. यांचा दोघांचा भागाकार म्हणजेच अंशाला याच्या व्यस्ताने काय करायचं, गुणायचं.
गुणाकार झाल्यानंतर हा जो छेद आला 25 याचं शतमानात म्हणजे शेकड्यामध्ये रूपांतर करायचं. 100मध्ये रूपांतर करण्यासाठी त्याला 4ने गुणावं लागेल, म्हणजे अंशाला पण 4ने गुणावं लागेल. 12×4 = 48 झाले म्हणून 48% त्या ठिकाणी आलं. प्रश्न 53वा बघा. एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास 7,440 रुपये, 5 वर्षाची रास 8,400 रुपये होते, तर व्याजाचा दर दसे काय होता? बघा आता आपल्याला दिली रास ही 3 वर्षाची, ही 5 वर्षाची, दोघांची वजाबाकी केली तर 2 वर्षाची रास मिळेल, त्याच्या निम्मे करा 1 वर्षाची मिळेल, त्याच्या तिप्पट करा 3 वर्षाची मिळेल व्याज, आणि ते व्याज या मुद्दलातून या रासमधून वजा करा मुद्दल मिळेल, आणि मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी व्याजाचा दर काढायचा आहे. मग बघा 8,400मधून 7,400 गेले, 1,000 उरले, आणि 1,000मधून 40 गेले, 960 रुपये आले. 2 वर्षांचं व्याज, 2 वर्षांसाठी व्याज आलं 960 रुपये. याला 2ने भागा, 1 वर्षाचं व्याज मिळेल 480 रुपये. याच्या तिप्पट करा 3 वर्षाचं व्याज मिळेल 3 0 0 8 त्रिक 24 हातच्याला 2 4 त्रिक 12 2 14 1440 रुपये. याच्यातून वजा करा म्हणजे 6,000 रुपये मुद्दल होतं. 6,000 रुपये काय आलं? मुद्दल. आता आपल्याला व्याज दिलं आहे 1440 3 वर्षाचं, बरोबर. मग आपण 3 वर्षाचा हिशोब करूया. 1440 बरोबर 6,000 गुणिले 3 गुणिले व्याजाचा दर जसा तसा भागिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 60 उरले. हा 1 शून्य इकडचा गेला, हा 1 शून्य इकडचा गेला. 7 त्रिक 18ने 144ला भागा म्हणजे तुम्हाला मिळणार व्याजाचा दर 144 भागिले 18 बरोबर व्याजाचा दर 18 1 18 18 8 144 होतात बघा. म्हणजे व्याजाचा दर असेल 8%, म्हणजे ऑप्शन नंबर 1 पर्याय नंबर 1 आपला या ठिकाणी बरोबर येतो आहे. प्रश्न 54वा बघा. 1/m अधिक यांची गुणाकार व्यस्त संख्या ऋण 19 आहे. गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे ज्याचा अर्थ m अधिक यांची किंमत ऋण 19 आहे, यांची किंमत ऋण 4 आहे, तर mची किंमत किती? तर या ठिकाणी बघा या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे आली तुमची m अधिक n. याची किंमत आहे ऋण 19 आणि याच्यामध्ये यांची किंमत टाका ऋण 4, म्हणजेच m वजा 4 बरोबर ऋण 19. हा इकडे गेला म्हणजे धन होईल. m बरोबर ऋण 19 अधिक 4 म्हणजेच m बरोबर ऋण 15 त्या ठिकाणी येतं आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 पर्याय नंबर 3. प्रश्न 55वा बघा. वर्तुळावरील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील? तर बिंदू मोजून घ्यायचे बघा. या ठिकाणी या सर्व बिंदूंना जर नंबर दिले आपण 1 2 3 4 5 6 7 बिंदू आहेत. याला 1ने कमी करा म्हणजे हा 7 सोडून द्या, सगळ्यांची बेरीज करा. 6 आणि 5 11 4 15 आणि 3 18 आणि 2 20 आणि 1 21 रेषाखंड. आणि 21मधून बघा 1 2 आणि 3 गेले म्हणजे अजून 18 रेषाखंड आपल्याला काढावे लागतील. पर्याय नंबर 1 ऑप्शन नंबर 1. प्रश्न 56वा. गोपीचंद 50,000 रुपयांच्या खरेदीवर 40% सूट देतो, तर हिरालाल तेवढ्याच रकमेच्या खरेदीवर 25% सूट देतो आणि आलेल्या रकमेवर पुन्हा 15% सूट देतो, तर हिरालालला गोपीचंदपेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळतील? तर बघा या ठिकाणी 50,000 रुपयाची खरेदी आहे, त्याच्यावर 40% सूट देतो आहे, बरोबर. मग आता 40% सूट देत असताना काय होणार बघा. 100वरचा हा 1 शून्य इथला जाणार 4, इथला 1 शून्य जाणार म्हणजे हा झाला तुमचा 5,000 गुणिले 4 म्हणजे 20,000 रुपये सूट देतो आहे हिराला. गोपीचंद किती सूट देतो आहे? 20,000 रुपये. लक्षात आलं का बघा. या 5,000च्या फक्त 4 पट आपल्याला करायचं आहे, कारण 1 1 शून्य दोघांवरचा गायब झाला. 20,000 रुपये सूट गोपीचंद देतो आहे. आता हिरालाल तेवढ्याच रकमेवर पहिल्यांदा 25% सूट देतो आहे आणि आलेल्या रकमेवर पुन्हा 15% सूट देतो आहे, बरोबर.
तर हिरालालला गोपीचंदपेक्षा किती रुपये कमी अथवा जास्त मिळतील. मग आता या ठिकाणी बघा, 50,000च्या 25% जर आपण काढलं तर 25 5 125, 2 शून्य जातील 500च्या 125वर 2 शून्य म्हणजेच सुरुवातीला तो देतोय 125वर 2 शून्य म्हणजे 12,500 रुपये सूट. याच्यातून वजा करा 50,000मधून म्हणजे तुमचे झाले 38, 38मधून 5 37,500, 37,500वर पुन्हा 15% सूट द्या. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, मग 15% म्हणजे 15 5 75, आजच्याला 7, 15 7 100, 105 आणि 7 112, आजच्याला 11, 15 3 45 आणि 11 56, 5,625. परत याच्यातून आपल्याला त्या ठिकाणी वजा करायचे आहेत म्हणजे 5,625 म्हणजे एकूण सूट झाली तुमची 5 5, 2 2, 6 5 11, आजच्याला 1, 6 2 8, 18,125 रुपये सूट देतोय. हा 20,000 रुपये सूट त्या ठिकाणी देतोय. मग बरोबर लक्षात घ्या, आता हिरालालला गोपीचंदपेक्षा किती रुपये रक्कम जास्त मिळेल, जास्त मिळते, कारण याला हा 20,000 रुपये सूट देऊन टाकतोय, हा 18,000 रुपये सूट देतोय. बरोबर. मग आता या ठिकाणी किती रुपये जास्त मिळतील, तर साधारणतः बघा 18,000 गेले, 2,000, 2,000मधून 125 गेलं म्हणजे 1,700, 875 येईल बघा. 900 आणि 900मधून 25 गेले, 1,875 रुपये हिरालालला त्या ठिकाणी जास्त मिळतील. म्हणजे पर्याय नंबर 3, हिरालालला गोपीचंदपेक्षा किती रक्कम जास्त मिळेल, 1,875 रुपये जास्त मिळेल. प्रश्न 57 बघा, आज एका शहराची लोकसंख्या 3,02,500 एवढी आहे. लोकसंख्या वाढीचा दर दरवर्षी 10% होता, तर 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती. आता 10% वाढतं आहे आणि आज आहे 2,500 रुपये वाढलेले आहेत असं आपण समजू. 3,02,500 त्या ठिकाणी एवढी लोकसंख्या वाढलेली आहे. मग आपण या ठिकाणी जर पर्याय घेतला एक एक तर आपल्याला साधारणतः काय लक्षात येईल बघा. या ठिकाणी जर आपण बघितलं तर 2,50,000 रुपये जर आपण घेतले तर त्याच्या पहिल्या वर्षी किती रक्कम वाढेल ते बघा. 10%प्रमाणे 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. बरोबर. म्हणजे याचा अर्थ 1 शून्य जसं तसं राहील, म्हणजेच याचा अर्थ 2,502, 2,500वर 1 शून्य, 25,000 पहिल्या वर्षी वाढली, त्याच्या परत 10% काढलं तर 2,500 दुसऱ्या वर्षी वाढेल, त्याच्या परत 10% वाढले, 250 वाढेल. मग आता या ठिकाणी बघा 25,000, त्यानंतर 27,500 आणि परत ये. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर हा 50 रुपये जास्तीचा येतो या ठिकाणी आणि इथं 50 रुपये नाही म्हणजे हा पर्याय येणार नाही. त्यानंतर पुढचा पर्याय जर आपण बघितला बघा, हा 2,80,000 जर आपण घेतले, 2,80,000च्या 10% काढले तर साधारणतः 2800 येतील बघा. पहिल्या वर्षी 2800 वाढले, बघा याच्यावरचा 1 शून्य गेला म्हणजे याच्यावर 3 शून्य, 28,000 रुपये पहिल्या वर्षी वाढले. मग 28,000 जर पहिल्या वर्षी आपण याच्यात वाढवले तर 3,08,000 होऊन जातात. म्हणजे हा पण पर्याय त्या ठिकाणी येणार नाही. बरोबर. मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं 2,50,000च्या 10% जर आपण व्यवस्थित काढलं तर काय होईल बघा. हा 1 शून्य गेला, 25,000. बरोबर. या 25,000च्या परत 10% काढलं म्हणजे 2,500. म्हणजे याचा अर्थ 25,000 अधिक 27,500. बरोबर. मग यांची दोघांची जर आपण बेरीज केली, 2च वर्षांचा हिशोब बघा, तर हा 5 झाला, 7 5 12, आजच्याला 1, हा 5,
याच्यात मिळवा बघा 2,50,000 मध्ये जर समजा आपण 52,500 मिळवले तर आपलं उत्तर त्या ठिकाणी येते बघा 3,02,500. म्हणजे याचा अर्थ 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या किती होती? पर्याय नंबर 4 2,50,000. प्रश्न 58 बघा, रेषा AB समांतर रेषा RS समांतर रेषा CD PQ त्यांचे छेदिक आहे, तर संगत कोन आणि आंतरकोनांचे एकूण किती जोड्या तयार होतील? संगत कोनांचे एकूण किती जोड्या तयार होतील? आंतरकोनांचे एकूण किती जोड्या तयार होतील? तर बघा या ठिकाणी आपण काय करूया, एक ही जोडी झाली, त्यानंतर ही 2 झाली, बरोबर. आणि याच्या खाली बघा याची आणि याची जोडी झाली, याची आणि याची झाली, त्यानंतर याची आणि याची, ह्या 3 आणि ह्या 3 6 झाल्या. इकडच्या बाजूला 6 12. आता आंतरकोनांचे बघा, ही एक 2 इकडे आणि 2 इकडे. पहिली जोडी इकडच्या बाजूला ही झाली, ही दुसरी झाली, बरोबर. 1 2 आणि 3 इकडे. संगत कोनांचे जर आपण बघितलं तर बघा आपण यांना नंबर देऊया, 1 2 आणि 3. एकाची आणि 2ची, 2ची आणि 3ची, बरोबर. एकाची आणि 3ची 3 आणि त्याच्या खालच्या बाजूला 2 आपण जर घेतलं तर परत त्या ठिकाणी बघा 3 येतील, 3 आणि 3 6 इकडच्या बाजूला आल्या, 6 इकडच्या बाजूला आल्या, संगत कोनांच्या जोड्या. आता आंतरकोनांच्या जर आपण बघितल्या तर ही एक जोडी आली आणि याची आणि याची एक जोडी आली. इकडच्या बाजूला ही एक जोडी आणि याची आणि याची ही एक जोडी. म्हणजे याचा अर्थ इकडे 2 आणि इकडे 2 4 झाल्या, बरोबर. मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर इकडच्या बाजूच्या ह्या 6 6 12 आणि याच्या 16 झाल्या, बरोबर. त्यानंतर अजून बघा या ठिकाणी किती नेमक्या जोड्या येतात? संगत कोन आणि आंतरकोनांच्या, संगत कोन आणि आंतरकोनांच्या एकूण जोड्या त्या ठिकाणी जर आपण बघितल्या तर 18 जोड्या येतात बघा. एका गोलाचे पृष्ठफळ 1386 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या गोलाची त्रिज्या किती? तर गोलाच्या पृष्ठफळाचं सूत्र आहे 4 गुणिले 22/7 गुणिले r² बरोबर 1386. या 22ने आपण याला भागून घेऊया, 22 × 22, 22 × 132 उरला 6, 22 × 66. त्यानंतर आपण या 4ला आणि 7ला इकडे आणूया, r² बरोबर 63 गुणिले 7 भागिले 4. याचे सगळ्यांचे वर्गमूळ जर आपण घेतले तर 7 9 63 होतात बघा. म्हणजे याच्यातला एक 7 आणि 9चं वर्गमूळ 3 आणि हा एक 7. म्हणजे याचा अर्थ असा 7 गुणिले 3 भागिले 2, 7 × 21 भागिले 2 म्हणजे याचा अर्थ 10.5. r बरोबर वर्गमूळ जर आपण घेतलं तर बघा हा 7 डबल 7 दिसतोय, 7 9 63 मधला एक बघा 9 गुणिले 7 गुणिले 7 असं आहे समजा ते. या 9चं वर्गमूळ घेतला आपण 3, या 7मधून 1 7 आणि या 4मधून 2 आपण घेतला तर उत्तर आपलं येतं 10.5. पर्याय नंबर 2. प्रश्न क्रमांक बघा 56. 8x - 6y + 4 आणि 6y - 3x + 7 यांच्या बेरजेतून 4 + 9y + 2x वजा केल्यास कोणती बहुपदी मिळेल? तर बघा 8x - 6y + 4 याच्यात मिळवायचं आपल्याला -3x + 6y + 7. तर बघा या ठिकाणी उरेल तुमचा 5x, हे दोघं कॅन्सल होतील, +11 आणि यांच्यातून वजा करायचं. आता बघा या ठिकाणी 2x वजा करायचे आहेत, 5x हे वजा 2x झाले. त्यानंतर इथं y नाही आहे, हा 11 जसाचा तसा, म्हणजे हा y इकडे होईल -9y आणि हा इथं -4 होईल. काय उरेल बघा, -2x वजा 9y आणि वजा +7. 2x
2ने 3 उरतील बघा, ऋण 3x, त्यानंतर ऋण 7 9y आणि अधिक 7. आता इथं बघा 3x आहे, 9y आहे ऋण, फक्त चिन्ह थोडंसं चुकलं आहे म्हणून आपण या ठिकाणी पर्याय नंबर किती घेऊया, 1. पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? 2 पर्याय निवडा. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्याच येते. दिलेल्या संख्यांची गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते. अचूक निवडायचे आहेत आपल्याला. 2 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असू शकते. 2 समसंख्यांची सरासरी जर आपण काढली 2 + 4 / 2 यांची बेरीज झाली 6 / 3 विषम संख्या असू शकते, हे पण बरोबर आहे. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास त्या संख्यांची सरासरी बदलत नाही. बदलेल, निश्चित बदलेल का बघा. आपण जर समजा एखाद्या समसंख्येने एका समान संख्येने कमी केले, उदाहरणार्थ बघा हा 2ला आपण 1 केला, 4ला 3 केला, 1 + 3 यांची सरासरी आली 6 / 2 म्हणजे 3. यांची सरासरी जर काढली आपण तर ती किती येईल बघा, 4 / 2 म्हणजे 2 कमी होते, बदलत नाही, म्हणजे हे पण असत्य आहे. बरोबर. 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्याच असते, असं नाही होणार बघा. 1 3 5 7 आणि 9 आणि याला आपण बघितलं 5ने 9 7 16 आणि 5 21 24 आणि 25 25/5 विषम संख्याच येते, हे बरोबर आहे बघा. आणि विषम संख्या असू शकते, हे पण बरोबर आहे. म्हणजे पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 3. 62वा प्रश्न. एका फळ विक्रेत्याने 48 डझन या दराने 48 संत्री घेतल्या. त्यातील 1 संत्री खराब झाली, उरलेले सर्व संत्री 6 रुपयास 1 याप्रमाणे विकली, तर या व्यवहारात त्याला नफा किती झाला? तर बघा 48 प्रमाणे 48 डझन घेतल्या त्याने, म्हणजे 48 × 48 आपण केलं. 48चा वर्ग आपल्याला करायचं आहे. 8चा वर्ग 4, 8 चौक 32, 8चा वर्ग 64, आजच्याला 6, 8 चौक 32, 32च्या दुप्पट 64 आणि 6 70, आजच्याला 7, 4चा वर्ग 16 आणि 7 झाले 23चे 4 रुपये त्याला संत्री खरेदीसाठी लागल्या. 48मधून 1 डझन खराब झाले, म्हणजे 47 डझन उरल्या, त्याला 12ने गुणा, एकूण संत्री मिळतील 12 7 84, आजच्याला 1, 12 चौक 48 आणि 1 49, 994 संत्री आल्या. 12 7 84, आजच्याला 1, 12 चौक 48, 12 7 84, आजच्याला 8 आणि 12 चौक 48 आणि 8 56 होतात बघा. 564 संत्री आल्या आणि त्या प्रत्येकाला त्याने 6 रुपयाला विकली. 6 चौक 24, आजच्याला 2, 6 7 36 आणि 2 38, आजच्याला 3, 6 पंचे 30 आणि 3 33, 3384 रुपयाला विकल्या. तर किती नफा त्याला झाला बघा अगोदर. तर त्याला नफा झाला 1000 रुपये, 1080 रुपये. किती रुपयांमागे? 2304 रुपयांमागे 1080 रुपये नफा झाला. तर 100 रुपयांमागे किती? नाही, 1080च विचारला, फक्त टक्केवारी विचारली नाही, म्हणून ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न 63 बघा. पुढील बहुपदीचे कोटी किती? तर बघा या ठिकाणी आपल्याला एकापेक्षा जास्त चल वापरलेत आणि अशा प्रकारच्या एकापेक्षा जास्त चल ज्या बहुपदीमध्ये असतात त्या बहुपदीची कोटी ठरवत असताना प्रत्येक पदामध्ये येणाऱ्या सर्व चलांच्या घातांकांची एकत्र बेरीज करून जी बेरीज सर्वात मोठी असेल ती त्या बहुपदीची कोटी असते. चला बघूया मग. पहिलं जे पद आहे याच्यातील सर्व घातांकांची बेरीज बघा किती आहे. 5 आणि 2 7 आणि 1 8 झाली. इथं बघा आता किती आहेत, 7 आणि 4 11 झाली. इथं बघा 3 आणि 2 5 आणि 1 6 आहे आणि इथं किती आहे 2. मग सर्वात मोठं पद कोणतं आहे? घातांक 11. म्हणजे याचा अर्थ या बहुपदीची कोटी म्हणजे डिग्री किती आहे? 11 आहे असं आपण सांगू शकतो. प्रश्न 64वा बघू. दिलेल्या आकृतीमध्ये OP परपेंडिक्युलर ST, जीवा LM समांतर जीवा ST. O हा केंद्रबिंदू आहे. ON बरोबर 6 सेंटीमीटर, LM बरोबर 16 सेंटीमीटर. तर वर्तुळात सर्वात मोठी जीवा किती लांबीची काढता येईल? सर्वात
पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, सर्वात मोठी जीवा म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला या वर्तुळाच्या व्यासाची लांबी काढायची आहे. व्यास शोधायचा आहे म्हणजे पहिले त्रिज्या शोधावी लागेल आणि त्या त्रिज्येच्या दुप्पट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, व्यास. मग बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं काय काय बघा, ON म्हणजे हा जो काही रेषाखंड आहे याची लांबी दिली आपल्याला 6. त्यानंतर LM या त्रिज्येची लांबी दिली आहे 16, म्हणजे याचा अर्थ LN असेल 8, NM असेल 8. इथून हा परपेंडिक्युलर आहे, इथून जर आपण हा जोडला तर बघा या ठिकाणी OP हा परपेंडिक्युलर आहे STला, बरोबर. OP जर परपेंडिक्युलर असेल STला आणि या दोन्ही रेषा जर समांतर असतील तर याचा अर्थ असा OP हा सुद्धा परपेंडिक्युलर असेल कोणाला, LMला. म्हणजे इथं 90 डिग्रीचा अँगल आला तर आपल्याला आता ह्या वर्तुळाची काय शोधायची, त्रिज्या. तर बघा पायथागोरसच्या त्रिकुटानुसार 6, 8, 10 म्हणजे वर्तुळाची त्रिज्या किती असेल, 10 असेल. आणि त्याच्या दुप्पट सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास, ज्याला आपण त्याचा डायमीटर म्हणतो, तो किती असेल, 20 सेंटीमीटर असेल. प्रश्न 65वा बघा, एका समभुज चौकोनाची बाजू 4.1 सेंटीमीटर आहे, त्याचा कर्ण 1.8 सेंटीमीटर लांबीचा आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती. तर सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा बघा, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणून या ठिकाणी बघा एका कर्णाची लांबी 1.8 आहे. जर समजा एका कर्णाची लांबी 1.8 असेल तर त्याचा निम्मे भाग, याचा जो निम्मे भाग आहे तो 0.9 असेल, म्हणजे 0.9. एका कर्णाचा अर्धा भाग. आता एक बाजू म्हणजे हा असतो काटकोन त्रिकोणाचा कर्ण 4.1. मग बघा समभुज चौकोन जर तुम्ही काढला तर या समभुज चौकोनामध्ये हे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. हा 4.1 आहे समजा, हा तुमचा 0.9 आहे. तर तुम्हाला ह्या कर्णाच्या निम्मे भाग शोधायचा आहे. हा निम्मे भाग तेवढाच असेल, बरोबर. मग पायथागोरसचे त्रिकूट आपल्याला काय सांगतो, हा 41 आहे समजा, हा 9 आहे, तर हा 40 असेल आणि त्याच्यात दशमचिन्ह दिलं तर 4.0 असेल. म्हणजे बघा 4 म्हणजे 40, 9, 40 आणि 41 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. 41 म्हणजे इथं 4.5 4.1 आहे, इथं 0.9 आहे, तर इथं 4.0 असेल. म्हणजे याचा अर्थ असा कर्णाचा निम्मे भाग 4 असेल, बरोबर. आणि त्याच्या दुप्पट केलं तर कर्ण किती असेल, 8 असेल. मग एक कर्ण 8 आहे, एक कर्ण 1.8 आहे, यांचा दोघांचा गुणाकार करून त्याच्या निम्मे केलं तर आपल्याला ह्या चौकोनाचं काय मिळणार आहे, क्षेत्रफळ मिळणार आहे. कारण काय, 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. मग 18 8 144 होतात आणि त्याच्या निम्मे केलं तर 7.2 असेल. त्या चौरसाच्या समभुज चौकोनाचं काय क्षेत्रफळ. पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं तर कर्ण परस्परांना दुभागतात, याच्या निम्मे 0.9, हा 4.1, याच्यावरून दुसऱ्या कर्णाच्या निम्मे भाग 4.0 असेल, म्हणजे तो कर्ण असेल 8.0. आणि आपल्याकडे सूत्र आहे 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार, म्हणजेच 1/2 गुणिले 1.44. याचं 18 8 44, 18 8 144 म्हणजे 14 किती होतील तुमचे 4. आणि याच्या निम्मे केलं तर 1 2 2 7 14, 2 2 4, 7.2 चौरस सेंटीमीटर असेल. पुढचा प्रश्न 66वा बघा, m + 1/m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस m - 1/m ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं यांचे जर आपण स्क्वेअर केला तर काय होईल, याचा स्क्वेअर करताना हा m² हा m², हे मायनस साईन केलं तर ते कॅन्सल होतील. त्यानंतर हा 1/m² आणि हा 1/m², इथं प्लस होईल स्क्वेअर करताना, परंतु बाहेर मायनस साईन असल्यामुळे 1+m² 1+m² पण कॅन्सल होईल. फक्त उरेल काय, याचा +2 आणि याचा -2चा हा मायनस +2 होईल. +2 +2 4 उत्तर येईल, म्हणजे ऑप्शन नंबर 4. आता समजलं नसेल तर आपण सोडून बघू बघा, हा m²
प्लस यांच्या दोघांच्या गुणाकाराचे दुप्पट म्हणजे 2 आणि प्लस हा 1/m². हे मायनस साईन आहे म्हणजे मध्ये येणाऱ्या सर्वांचे चिन्ह बदलतील. हा m² होईल मायनस. त्यानंतर बघा हा दोघांचा गुणाकार केला त्याचे दुप्पट केले तर -2 होईल आणि हा बाहेरचं मायनस साईन म्हणजे हा +2 होईल. त्यानंतर 1/m² हा इथं प्लस होईल ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेट ओपन केला तर तो मायनस होईल, 1/m² मायनस होईल, हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल होईल. 2 + 2 किती येईल? 4. प्रश्न 67 बघा. एका कंपनीने आपले 3 प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेर पाठवले. पहिल्या प्रतिनिधीने 6 दिवसांनी, दुसऱ्या प्रतिनिधीने 8 दिवसांनी, तिसऱ्या प्रतिनिधीने दर 12 दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यावयाची सूचना देण्यात आली. तर ते तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील? आता कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील याच्यावर जर तुम्ही नजर टाकली तर आपल्याला याच्यातून काय शोधायचं आहे? लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लसावी काढायचं आहे. कोणाकोणाच्या? 6, 8 आणि 12चा. मग या तिघांच्या पटीत येणारी लहानात लहान संख्या कोणती? तर बघा 6 8 48, 8 6 48, 12 चौक 48 यांचा सगळ्यांचा लसावी आहे 6, 8, 12चा लसावी आहे 48. म्हणजे ज्याचा अर्थ असा हे तिघच्या तिघ एकत्र 48 दिवसांनी एकमेकांना भेटतील. पर्याय नंबर 1. प्रश्न 68 बघा. खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 6ने निश्चेष भाग जाणाऱ्या संख्यांना 2 आणि 3ने निश्चेष भाग जातो कारण ती 6ची कसोटीच आहे. ज्या संख्येला 2ने पण भाग जातो 3ने पण भाग जातो त्या संख्येला 6ने निश्चित भाग जातो. ब 15ने निश्चेष भाग जाणाऱ्या संख्यांना 3ने आणि 5ने निश्चेष भाग जातो. निश्चितपणे जातो कारण 15ची ती कसोटीच आहे. ज्या संख्येला 3 आणि 5 दोघांनी भाग जातो त्या संख्यांना एकत्रितपणे 15ने सुद्धा भाग जातो. 600 या संख्येला 2ने भाग जातो, सम आहे म्हणून बरोबर. 3ने भाग जातो, अंकांची बेरीज 6 आहे म्हणून बरोबर. एकक स्थानी 0 आहे म्हणून 5ने पण भाग जातो. म्हणजे याचा अर्थ असा अ ब क तिन्ही विधानं योग्य आहेत. पर्याय नंबर 3. प्रश्न 69 ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 308 चौरस सेंटीमीटर आहे तर रेखांकित केलेल्या अर्धवर्तुळाची परिमिती किती? तर बघा या ठिकाणी आपल्याला त्रिज्या काढायची अगोदर. मग त्रिज्या काढायची असेल तर काय करावं लागेल बघा. r² बरोबर 308 गुणिले 7/22 करावा लागेल. 22 × 22, 22 × 22 उरले 8, ठेवला 8, 22 चौक 88 म्हणजे 14 गुणिले 7 आलं. आणि त्याचं वर्गमूळ जर आपण घ्यायचं म्हटलं तर r बरोबर 7 गुणिले 2 गुणिले 7 म्हणजे 7/2 आलं. इथे आलं 7/2. जर आपण याचं वर्गमूळ घेतलं तर हे आली त्रिज्या. आता आपल्याला व्यास काढायचा आहे. व्यास येईल 14/2. आता आपल्याला अर्धपरिघ काढायचं आहे. अर्धपरिघाचं सूत्र आहे πr म्हणजेच 22/7 गुणिले 7/2. 7 7 गायब झाला. 22/2, 22/2 हा आला अर्धपरिघ आणि हा आला व्यास. दोघांची बेरीज म्हणजेच ह्या अर्धवर्तुळाची परिमिती असते. हा 14/2 आला आणि हा इथून ते इथपर्यंतचा हा जो परिघ होता अर्ध हा आला तुमचा 22/2 आणि यांची सगळ्यांची एकत्र बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळतं 36/2 म्हणजे ऑप्शन नंबर 4. पर्याय नंबर 4 36/2 हे आपलं उत्तर आलं. 36/2. पुढचा प्रश्न बघा 70वा. 4.8 ब्रॅकेट क्यूब प्लस 3.2 ब्रॅकेट क्यूब अपॉन 4.8 स्क्वेअर मायनस 4.8 इंटू 3.2 प्लस 3.2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ठिकाणी याचे जर आपल्याला अवयव पाडायचे म्हटले तर काय होईल बघा. पहिल्यांदा हा a क्यूब प्लस हा b क्यूब आहे. याचा फॉर्म्युला जर आपण यूज केला तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये 4.8 प्लस 3.2 एवढं शिल्लक राहील. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय होईल 4.8 ब्रॅकेट स्क्वेअर हे प्लस आहे म्हणून इथं मायनस येईल. 4.8
इंटू 3.2 आणि प्लस 4.8 ब्रॅकेट स्क्वेअर होईल आणि याला डिवायडेड बाय हा जसाच्या तसा राहील, म्हणजे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट काय म्हणजे कॅन्सल, फक्त शिल्लक काय राहील 4.8 प्लस 3.2, म्हणजे याचा अर्थ काय होईल बघा, हा 2 याच्यात टाकला 1 होईल, आजच्याला 1 इथं गेला, 4 आणि 4 8 आपलं उत्तर येणार आहे. किती उत्तर येईल 8, पर्याय नंबर 3. प्रश्न 71 बघा, संख्या रेषेवर पी ह्या बिंदूचा निर्देशक 4/7 आहे. पी हा बिंदू आणि क्यू या बिंदूमधील अंतर 9/7 आहे, तर त्या क्यूचा निर्देशक किती. तर बघा या ठिकाणी जर संख्या रेषा तुम्ही घेतली समजा या अशा पद्धतीची, बरोबर, इथं समजा तुमचा हा पी आहे, इथं समजा हा क्यू आहे, बरोबर. या दोघांमधलं इथून तर इथपर्यंतचं हे जे अंतर दिलं आहे आपल्याला हे आहे 9.7, बरोबर. आणि ह्या पीचा निर्देशक तुम्हाला दिला आहे 4/7. आता हा क्यू इकडे असेल किंवा हा क्यू इकडच्या बाजूला बी असू शकतो. मग आपण असं समजूया, समजा पीचा निर्देशक मोठा आहे, पीचा निर्देशक काय मोठा आहे, समजा 4/7 वजा क्यूचा निर्देशक आपण समजा एक्स मानला आणि यांच्या दोघांमधील अंतर कसं काढतात आपण शिकलोय बघा, पीचा निर्देशक वजा क्यूचा निर्देशक बरोबर अंतर. मग आता हे अंतर काढायचं असेल तर आपल्याला याला काय करावं लागेल, इकडे आणावं लागेल, म्हणजे हा -4/7 होईल आणि याचं उत्तर येईल 5/7 आणि हे मायनस चिन्ह त्याला दिलं -5/7, म्हणजे याचा अर्थ पर्याय नंबर 4 एक आला. दुसरा पर्याय बघा, हा एक्स मोठा असेल समजा आणि हा -4.7 लहान असेल आणि मग याचं उत्तर 9/7 असेल, तर हा इकडे येईल, म्हणजे हा 9/7 प्लस 4/7 म्हणजेच 13/7 उत्तर येईल, म्हणजेच पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 4 आपल्या या ठिकाणी तंतोतंत जुळतं आहे. किती असेल अंतर, एकतर -5/7 असेल किंवा 13/7 असेल. या पद्धतीने दोघं अंतर आपण या ठिकाणी काढू शकतो. पुढच्या पर्यायाकडे जाऊ बघा. प्रश्न क्रमांक 72, 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ हे 20 सेंटीमीटर कर्ण असणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे. 20 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ येईल 400, 20चा वर्ग म्हणून. आता 20 सेंटीमीटर कर्ण असणाऱ्या चौरसाची बाजू असेल 10^2, किती असेल 10^2. हे कसं काढतात आपल्याला माहिती आहे का बघा, माहीत नसेल तर आपण या ठिकाणी काढू शकतो. चौरसाचा कर्ण हा बाजूच्या कर्णी 2 पट असतो, बरोबर. मग आता कर्ण दिलाय बाजू काढायची, तर हा कर्णी 2 इकडे आणावा लागेल, तो याला काय करेल भागेल 20/कर्णी 2, म्हणजे कर्णी 2ने या दोघांना गुणावं लागेल, 20 गुणिले कर्णी 2 भागिले कर्णी 2 गुणिले कर्णी 2. एक या ठिकाणी काय होईल, हा 2 होऊन जाईल, दोघं मिळून याला भागतील, म्हणजे हा 10 होईल, 10×2. आणि याचं क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर काय होणार बघा, 10चा स्क्वेअर 100 आणि त्याला गुणिले कर्णी 2चा स्क्वेअर 2, म्हणजे किती होईल 200. हे 400 आलं, हे 200 आलं, म्हणजे दुप्पट असेल. किती पट असेल, दुप्पट असेल. प्रश्न 73, 2 वस्तू प्रत्येकी 1485 रुपयास विकल्याने एका व्यवहारात 10% तोटा, दुसऱ्या व्यवहारात 10% नफा होतो, तर एकंदरीत ह्या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या व्यवहारात वस्तूची विक्री किंमत समान असते आणि नफा आणि तोटा समान असतो त्या व्यवहारामध्ये निश्चितपणे तोटा होतो, हे लक्षात ठेवा. परंतु तो नफा किंवा तो तोटा किती होतो हे काढण्यासाठी काय करायचं, एक सूत्र आहे, ते कोणतं बघा. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 10चा वर्ग भागिले 100चा वर्ग करायचं, म्हणजे हा जो ही जी टक्केवारी जी असेल ती 10 असेल तर 10चा वर्ग, 20 असेल 20चा वर्ग, 30 असेल 30चा वर्ग, आणि त्या पद्धतीने सोडवायचं. मग 10चा वर्ग 100 भागिले 100चा वर्ग म्हणजे 100 गुणिले 100, एक 100 कॅन्सल झाला, वरती उरला एक, 100पैकी 1, म्हणजे याचा अर्थ 1 रुपये 1% त्या ठिकाणी तोटा झाला असं आपण सांगू शकतो. प्रश्न 74 बघा, एका कुटुंबाचा एका महिन्याचा विविध बाबींवरील खर्च वृत्तालेखाद्वारे दाखवला आहे. जर कुटुंबाचे मासिक उत्पन्न 23,400 रुपये असेल तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वीत आहोत. आपला आणि वृत्तालेखाचा थोडासा जास्त संबंध येत नाही, म्हणून वृत्तालेखाच्या बाबतीत काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. वृत्तालेख म्हणजे वर्तुळ. या वर्तुळाच्या संपूर्ण वर्तुळाचं माप आपल्याला माहीत आहे, एवढं आपण 8वीत शिकलो आहे, 360 अंश असतं. आता या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवरचा खर्च दिला आहे. एचा आहे 360मधून 50 अंश शिक्षणावर खर्च, बी आहे 360मधून 90 अंश इतर गोष्टींवर खर्च, सी आहे कपड्यांवरचा खर्च 76 अंश आणि डी आहे अन्नधान्यावरचा खर्च 144 अंश. तर आपल्याला करायचं काय आहे, एकूण मासिक उत्पन्न दिलं आहे 23,400, बरोबर, आणि खर्च वृत्तालेखाद्वारे दाखवलेला आहे. तर प्रत्येक गोष्टीवरचा खर्च काढायचा असेल तर आपल्याला काय करायचं, 360 पैकी किती, तर 23,400 पैकी किती हे आपल्याला त्या ठिकाणी मांडून घ्यायचं आहे. मग बघा, आपल्याला पहिला प्रश्न विचारला आहे शिक्षणावर एकूण किती खर्च आहे. आता शिक्षणावर 50 अंश खर्च केलेला आहे, म्हणजे याचा अर्थ बघा अशी मांडणी करायची, 360 पैकी 50 तर 23,400 पैकी किती. हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, बरोबर. आता आपण याला आणि याला 6ने भागून घेऊ. समजा 6 6 36, 6 त्रिक 18, उरला 5, 6 9 54, 0 0. परत याला 6ने भाग जातो, 6 1 6, 6 6 36, 6 5 30. यांच्या दोघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे 50 आणि 65चा. 0 0, 5 5 25, 7च्याला 2, 5 30 आणि 2 32. 3,250 रुपये खर्च शिक्षणावर आहे. 3,250 रुपये खर्च म्हणजे ऑप्शन नंबर किती, 1. कपड्यांपेक्षा अन्नधान्यावर किती अधिक खर्च होतो. पहिल्यांदा कपड्यांवरचा खर्च काढून घेऊ, मग अन्नधान्यांवरचा खर्च काढू आणि दोघांमधला फरक काढू. कपड्यांपेक्षा अन्नधान्यावर किती टक्के जास्त खर्च होते, किंवा डायरेक्ट दोघांची वजाबाकी पहिले करू आपण. कपडे किती, बघा या ठिकाणी कपड्यांवर होतोय सी म्हणजे 76% खर्च, आणि अन्नधान्यावर होतोय 144% खर्च. म्हणजे दोघांची जर आपण वजाबाकी केली, 144मधून 76 गेले, 14मधून 6 गेले 8, आणि 14मधून 8 गेले 6, 68% खर्च होतोय जास्त. म्हणजे 360ला 68 तर 23,400ला किती, असं आपण उत्तर काढू शकतो. 1 0 गेला, 1 0 गेला. परत एकदा आपण मागच्या उदाहरणात जसं केलं तसं 36ने याला भाग जातो डायरेक्टली, बरोबर. कितीने जातो तसं जमत नसेल तर पुन्हा तुम्ही 6ने भागू शकता. 6 6 36, 6 त्रिक 18, 6 9 54, 0, 6 1 6, 6 6 36, 6 5 30. 68चा आणि 65चा गुणाकार आपल्याला करायचा आहे. पहिले 5चा गुणाकार करू आपण. 5 8 40, 7च्याला 4, 5 30 आणि 4 34. एक घर रिकामं सोडू, 6ने गुणू, 6 8 48, 8च्याला 4, 6 7 36 आणि 4 40. आणि मग यांची करू बेरीज. 0 12 4 4, 4,420 रुपये जास्त खर्च होतो आहे कशावर, अन्नधान्यावर. कपड्यापेक्षा अन्नधान्यावर 4,420 रुपये खर्च जास्त होतो आहे. तर या पद्धतीने वृत्तालेखाचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला दिलेल्या बाबी अंशात असतील तर 360 पैकी इतके, तर एकूण रकमेपैकी किती ते काढायचं, शेकडेवारीचं सूत्र वापरायचं, बरोबर. त्यानंतर जर समजा तुम्हाला रुपयांमध्ये किंवा काही दुसऱ्या ह्याच्यात दिलं असेल तर त्याच्यावरून अंशामध्ये किती ते काढता येईल तुम्हाला. उदाहरणार्थ इथं प्रत्येक गोष्ट तुम्हाला रुपयांमध्ये दिली असेल आणि अंशात किती असेल ते काढायचं असेल तर 360ने गुणायचं, आणि अंशात दिलं असेल तर 360ने काय करायचं, फक्त भागायचं. तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून जास्त विद्यार्थ्यांचा फायदा होईल.